नमस्कार भावांनो, आता दारूबंदी पोलीस भरतीचे ॲड लवकरच येणार आहे. त्यासाठी सगळ्यांनी तयार राहायचं आहे. त्याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय हो का भावांनो, जागा येतात जागा जातात. सिलेक्शन त्याचंच होतं दाद्या, ज्यानं बाबा एक प्रॉपर व्यवस्थित डायरेक्शन अभ्यास केला ना त्याचं सिलेक्शन होत असतं. सगळा अभ्यास करून काय फायदा नसतो. आपल्याला ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत कमी वेळात सिलेक्शन घ्यायचं दादा, ते महत्त्वाचं असतं सगळ्यात. ओके, आजच्या लेक्चरमध्ये हेच सांगणार आहे दाद्या. पहिली गोष्ट काय आहे, दारूबंदी पोलीस भरती दाद्या अभ्यास कसा करायचा दाद्या, कसं पण असं वंगाळवणे अभ्यास करत बसायचं ना दाद्या. प्रॉपर अभ्यास, कमी दिवसात सिलेक्शन दाद्या. कोणती पुस्तकं वापरायची दाद्या, पुस्तकं सगळ्यात जास्त महत्त्वाचे असते दाद्या. फक्त मोजकीच टॉपिक करायचं दाद्या, 100% सिलेक्शन फिक्स आहे. ओके दाद्या. त्याच्यानंतर बघा इकडं आपली पहिली गोष्ट रगडा बॅच आहे. रगडा बॅच अजून कोणी जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर रगडा बॅच जॉईन करा. प्ले स्टोअरवरनं गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा. आणि ज्याला कोणाला ही रगडा बॅच घ्यायची दाद्या त्यांनी या नंबरला 199 रुपये पाठवा आणि स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवा. या बॅचमध्ये गणित, बुद्धिमत्ता, GK सगळे विषय आहेत दाद्या. ओके दाद्या. त्याच्यानंतर बघा पुस्तक सगळ्यात महत्त्वाचे आहे काय दाद्या, पुस्तक दाद्या. बरोबर आहे. ज्याला कोणाला हे पुस्तक घ्यायचं आहे दाद्या, हा नंबर आहे आपला 7057969327. बरोबर आहे. ज्याला कोणाला SSC GDचं पुस्तक पाहिजे 460 पाठवा, रेल्वेचं पाहिजे 400 पाठवा, दोन्ही पाहिजे असेल तर 800 पाठवा. आणि नाव, गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड आणि मोबाईल नंबर मला व्हॉट्सअपला पाठवा दाद्या. ठीक आहे. आपलं करंट अफेअरचा कोर्स आहे, PDF कोर्स आहे दाद्या. ज्याला कोणाला PDF कोर्स घ्यायचा आहे, करंट अफेअरचा कोर्स घ्यायचा दाद्या, त्यांनी प्ले स्टोअरवरनं गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा. माझ्या नंबरला 199 पाठवा. ओके. आता मेन मुद्द्यात हात घालू दादा. मेन मुद्दा काय सांगतोय बघा. पहिली गोष्ट दाद्या, दारूबंदीचं दाद्या हो का, दारूबंदीच्या जागा आहेत ना एप्रिलमध्ये येऊन जातील. पहिली गोष्ट समजून घ्या. त्याच्यासाठी तयार राहायचं आहे. ऑलरेडी मी त्याचा व्हिडिओ बनवला होता दाद्या. याच्यामध्ये पदं कुठले आहेत हे पण तुम्हाला अजून एकदा सांगतो दाद्या. लघुलेखक, बरोबर आहे. नंतर लघुटंकलेखक, लघुटंकलेखक, नंतर जवान आणि चौथं पद आहे दाद्या ड्रायव्हर. बरोबर आहे. याचं शिक्षण तुम्हाला माहिती आहे दाद्या. ह्या वरच्या 3 पोस्टला आहे ना दाद्या, याला किती लागणार आहे दाद्या, 10वी लागणार आहे. आणि याला काय लागणार आहे दाद्या, 7वी लागणार आहे. काय पोस्टला टायपिंग आहे दाद्या, लघुटंक लेखकला. बरोबर आहे. लघुटंकलेखक, लघुलेखक याला फक्त टायपिंग आहे 30 आणि 30 मराठी, 40 इंग्लिश असं काहीतरी आहे दाद्या. बाकी पेपरचा पॅटर्न आहे ना दादा, पेपरचा पॅटर्न सगळ्याला सेम आहे दाद्या. पहिली गोष्ट दाद्या, पेपरचा जो पॅटर्न आहे ना दाद्या, पेपर पॅटर्न, पहिली गोष्ट पेपर पॅटर्न समजून घ्या. या पेपरमध्ये तुम्हाला काय विचारणार आहे दाद्या, GKचे 30 प्रश्न. बरोबर आहे. नंतर बुद्धिमत्ता 30 प्रश्न, नंतर मराठी 30 प्रश्न. बरोबर आहे. मराठी 30 प्रश्न आणि दाद्या इंग्लिश 30 प्रश्न. ओके. त्याच्यासाठी दाद्या टायमिंग जे आहे ना दाद्या, आपल्याला टायमिंग दिले दाद्या 90 मिनिट. किती टायमिंग दिले दाद्या, 90 मिनिट. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट दाद्या 1/3 निगेटिव्ह आहे दाद्या. काय दाद्या, 1/3 निगेटिव्ह. बरोबर आहे. आता पहिली गोष्ट दाद्या, पोरांना आत्ता पण सांगतो दाद्या, ह्या पेपर 120 आहे ना दाद्या, नीट सांगतो दाद्या, पोरांना जर नीट अभ्यास केला, नीट ही 10वी बेस पेपर आहे दाद्या, नीट जरी अभ्यास केला, सांगितल्या तेवढ्या जरी गोष्टी केल्या ना दाद्या, 110 प्लस मार्क आरामात मिळतील दाद्या. 110 प्लस म्हणजे 100% सिलेक्शन. आणि हे होतंय दाद्या. तुम्ही मागचं दारूबंदीचं पेपर, दारूबंदीचं मी अनालिसिस घेतले दाद्या, ते सगळं जरी नीट बघितलंय ना दाद्या तुम्ही, तरी तुम्हाला समजेल ह्या पेपरची लेवल जास्त राहत नाही. मी म्हणतो आता कॉम्पिटिशन थोडं वाढलं असेल दाद्या, कॉम्पिटिशन वाढू दे, पण आपला प्रॉपर बेस काय असला पाहिजे दाद्या, हो GK, बुद्धिमत्ता आणि मराठी दाद्या. GK, बुद्धिमत्ता, मराठी. आत्ता पण सांगतोय दाद्या, 90ला 90च मार्क मिळते, ते आरामात मिळते दाद्या. बुद्धिमत्ता आंडू पांडू असतं, आत्ता पण सांगवले भाऊ. बुद्धिमत्तामध्ये तुझं कॅलेंडर असेल, घड्याळ, व्हेन आकृती, नातेसंबंध, दिशा, इनइक्वेलिटी पण विचारते दाद्या. सांकेतिक भाषा ही चॅप्टरच असते दाद्या. तुम्ही कुठलं पण बघा दाद्या. GKला दाद्या हो का, तुझी कलम विचारणार आहे, ती युद्ध कधी झालेत दाद्या विचारणार आहे. स्टॅटिक GK जास्त विचारतं, आत्ता पण सांगाल. ओके. मराठी दाद्या, मराठी काय हो का, मराठी सब्जेक्ट 15 दिवस जरी नीट वाचला ना, तुला 30 पैकी 30 मार्क येते. आता प्रश्न राहतो इंग्लिशचा. पोरांच्या मनात डाऊट येतो दाद्या, सर आमचं इंग्लिश आहे ना दाद्या, सर इंग्लिश आमचं जरा थोडं लेस खराब आहे. पहिली गोष्ट, हा 10वी वरून पेपर आहे. इंग्लिश असताना दाद्या, इंग्लिशला जास्त अवघड येत नाही, एक नॉर्मल लेवल असते. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, ए अँड द कधी वापरायचं दाद्या, बस
परत पॅराग्राफ असतात, हे नॉर्मल असतं दादा. हा, आता पहिली गोष्ट दादा, तुम्हाला कमी वेळात जर जास्त आपल्याला अभ्यास करायचा असेल ना दादा, एकच काम काय करायचं दादा, गणिताची दादा जी चॅप्टर आहेत ना दादा, हा गणित असेल, हो का, गणित पण तिथे येणार आहे तुम्हाला आत्ता सांगाल. तुम्ही नुसतं बुद्धिमत्ता म्हणजे बुद्धिमत्ताच नाही, त्याच्यामध्ये गणित पण असतं दादा. गणित बुद्धिमत्ता एकत्र आहे दादा. हा, या गणितामध्ये दादा तुमचं बेसिक कन्सेप्ट सगळ्यांना येतच दादा. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार नॉर्मल आहे दादा. सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक सांगतोय दादा, काय, एक म्हणजे गुणोत्तर प्रमाण, हा गुणोत्तर, त्याच्यानंतर दादा शेकडेवारी, त्याच्यानंतर दादा वयवारी, शेकडेवारी, वयवारी, आंतरवेग वेळ, आंतरवेग वेळ. का तर हे जे चॅप्टर आहेत ना दादा, तू गुणोत्तर केलं ना दादा, तुला वयवारी, मिश्रण हे सगळे चॅप्टर जमतात. तू शेकडेवारी केलं ना, नफा तोटा, तुझं DI वगैरे आहे ना, तुझं सगळे कन्सेप्ट क्लिअर होऊन जातात. वयवारी तुझा गुणोत्तरवर डिपेंड आहे दादा. आंतरवेग वेळ चॅप्टर केलं की रेल्वेचे गणित, बोटीचे गणित समजून जातात दादा. सरासरी दादा, हा सरासरी, हे नॉर्मल टॉपिक आणि जास्त लेवल अवघड नसते दादा. नॉर्मल प्रश्न असतात. 8,000 रुपये मुद्दलवर 10% दराने 2 वर्षाचं चेक फ्रॉडवेज किती, नॉर्मल तोंडी प्रश्न सुटतात. आणि आत्ता पण गॅरंटी सांगतो दादा, ह्याच्यासाठी वेगळं काही करत बसायचं नाही. ह्याच्यासाठी एक प्रॉपर म्हणजे प्रॉपर पुस्तक कुठलं आहे दादा माहिती आहे का, एक प्रॉपर सांगतो दादा. हे जे आपलं SSC GDचं पुस्तक आहे का दादा, ह्या SSC GDच्या पुस्तकामध्ये सगळं आहे दादा. ह्या पुस्तकामध्ये तुझं गणित आहे, बरोबर आहे, बुद्धिमत्ता आहे, नंतर इंग्लिश आहे, GK आहे, बरोबर आहे. हे 90 मार्काचा डेटा आहे ना, आत्ता पण सांगतोय, बॉन्डवर लिहून सांगतोय, बॉन्डवर 90 पैकी 90 मार्क तुला एका पुस्तकात मिळतील दादा. SSC GDच्या एका पुस्तकात ना, फक्त 8 एक आहे दादा. तू प्रश्न नीट वाचायचा आणि त्याच्या खालचं जे स्पष्टीकरण दिले ना, ते व्यवस्थित वाचायचं दादा. ही एकाच पुस्तकामध्ये तुझे 90 मार्क आहे ती. हा, राहिला प्रश्न 30 मार्क आहे का दादा, ही बॅच आहे दादा. ह्याच्यामध्ये दादा तुझं मराठी व्याकरण आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आणि GK दादा. व्यवस्थित जरी सगळं तुम्ही प्रॉपर नीट केलं ना दादा, काय प्रॉब्लेम नाही. मी आत्ता पण सांगतोय. आणि त्या जी 90 मार्क आहे तुझं, GK असेल, इंग्लिश असेल किंवा बुद्धिमत्ता गणित असेल, जे 90 मार्क आहेत ना, ह्या पुस्तकाच्या बाहेर एक शब्द पण जाणार नाही. ही पुस्तक असेल किंवा दुसरी दादा ही बॅच असेल, ह्याच्या बाहेर तुझं काय जाणार नाही. ह्याच्यामध्ये तुला जेवढं लागतंय ना त्याच्यापेक्षा जास्त दिले. अजून दारूबंदीच्या एप्रिलमध्ये आलं ना, पेपरला आपल्याला टाइम गावतोय दादा. ST महामंडळ येणार आहे दादा, अजून ZP येणार आहे, वन विभाग येणार आहे दादा. एकाच ह्याच्यामध्ये दादा तयारी सगळी करायची. त्यामुळे तुम्ही ठरवायचं काय करायचं, कसं करायचं आणि का करायचं, कळते. त्यामुळे ह्या 2 गोष्टी PDF कोर्स ऑल इन वन कॉम्बो प्लॅन तुझा होऊन जातो. फक्त तयारी कशी करायचं हे तुझी तू ठरव, कळते सगळ्याला. त्यामुळे ढिलं पडू नका दादा. लवकरात लवकर हे पुस्तक घ्यायचं, वाचायला चालू करायचं दादा. तुझं गणित क्लिअर झालं, बुद्धिमत्ता क्लिअर झालं, GK क्लिअर झालं, इंग्लिश क्लिअर झालं, काय टेन्शन आहे. आणि कुठलंही स्पेशल हे दारूबंदीसाठी पुस्तक वगैरे काय वापरू नका दादा. काय नसतंय दादा. हा, डेटा कधी बदलत नसतो दादा. हे आपल्याला येड्यात काढलेल्या पहिल्यापासून. ह्याला पेपरला वेगळं असतं, त्याला पेपरला वेगळं असतं. मी तुम्हाला आत्ता पण सांगतो दादा, सगळ्या पेपरला सगळं सेमच असतं. हे बाकीच्या लोकांनी आपल्याला गंडवलं. मी तुम्हाला कधी म्हणले का माझं दारूबंदीचं काही वेगळं पुस्तक आहे. पोरांनो, ह्या पुस्तकात तुझं 100% क्लिअर होतं. 99.9% आपल्याला खात्री आहे दादा. हा, तुझं वन विभाग असू दे, ZP असू दे, रेल्वे, SSC सगळं क्लिअर होतं. त्यामुळे हे पुस्तक आणि बॅच नीट वाचा आणि अंगावर वर्दी घाला, आत्ता पण सांगतो. ठीक आहे भाऊ. जरी कुणाला काय डाऊट असला किंवा काही माझा नंबर आहे, या नंबरला कॉल करा. ठीक आहे भाऊ. पण चान्स सोडू नका, का तर नोकरी दादा किती महत्त्वाचे हे तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. त्यामुळे नोकरीचं संधी आपल्याला आली ना दादा, संधीचं सोनं करा. ठीक आहे भाऊ. धन्यवाद. भेटू आपण.